कोण आहे? इंदुमती, इंदुमती, इंदुमती. घरी घाबरी गेली तू. काय झालं? काय बडबड राहिली? कोणाला त्रास नाही दिला तू? काय असतं ते? रोज दुपारी टीव्हीवर पिक्चर पाहत बसते ना, तुला एन्काउंटर माहित नाही? हा पण तुम्ही सांगा ना काय असतं ते पळताना पोलिस गोळ्या मारताना त्याला एन्काउंटर म्हणता. पण ते तर चोर गुंड दरोडेखोर यांच्यासाठी असतं. हो पण मी नाही चोरी केली. मी काय केलं? मी चोर नाहीये. मी चोरी नाही, खून केलाय तुम्ही. तुमच्या सुनेच्या स्वप्नांचा गळा दाबलाय तुम्ही. तिला वकील व्हायचंय ना, तर मुद्दाम त्रास देताय ना तिला. नाही. अभ्यास करू देत नाही ना तिला. तुमच्या सारख्या सुनेला त्रास देणाऱ्या 4 सासवांचा एन्काउंटर केलाय याच्या आधी मी. आज 5व्यात तुम्ही. व्हा मरायला तयार. मला नका मारू, मला नका मारू. मी काय नाही केलं. मला नका मारू, मला नका मारू. मला मी काहीच नाही केलं. मी खरंच काय नाही केलं. खरंच झालं. अहो कोण मारतं तुले? काय झालं? ए प्रेरणा, मग जरा कॉफी दे ना. नाही गो आत्ता कॉफी बिफी. मग सांग, रोशन आंटी असेल ना आता घरात? आत्ता असेल किंवा नसेल माहित नाही, पण तुझं काय काम आहे तिच्याकडे? ही श्रीखंडाचा डबा नेऊन ठेवते ना त्यांच्या फ्रीजमध्ये. आपला फ्रीज मेला बंद पडलाय ना, त्यामुळे खूपच घोळ झालाय गो. श्रीखंड फसफसलं म्हणजे त्यात मुंबईतली थंडी नाही, म्हणजे सीझन थंडीचा आहे पण थंडी नाहीच आहे गो. बोलले होते ना मी, थंडी फक्त पुण्यात. हो, ऑडिशन आवडलं म्हणून कॉल केला होता ना तुम्ही मला. हो, मी 10,000 रुपये भरले आहेत त्या जयपूरच्या तिकिटाचे. मॅडम तुम्ही कास्टिंग एजन्सीमध्ये नाही, PGPP प्रोडक्शन हाऊसमध्ये फोन केला आहे. एनिवेज, कोणाचा फोन आला होता आणि जयपूरचं कसलं तिकीट? ती राधिका आहे ना, त्यांचा फोन आला होता मला. हो, मी ना आता तिला कंटिन्युअसली फोन करते पण त्यांचा फोन ना स्विच ऑफ येतोय, म्हणून मी तुमच्या लँडलाईनवर फोन केला. त्यांनी मला सांगितलं की माझं ना जयपूरला शूट आहे. मला ना नेमकं काय चाललंय ना कळत नाही. प्लीज जरा बघून सांगा ना प्लीज. अहो ती राधिका 1 नंबरची फ्रॉड आहे. तिने QR कोड पाठवला असेल ना तुम्हाला आणि 10,000ची मागणी केली असेल. हो. तिने याआधी काही लोकांना फसवलं आहे. काय? तिचा आमच्या प्रोडक्शन हाऊसशी काही संबंध नाही आणि त्या बॉर्न स्टार कास्टिंग एजन्सीशी तर काहीच नाही. आम्ही कधीच पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तुम्ही पण करा. अहो 1 नंबरची फ्रॉड आहे ती. फ्रॉड आहे? काय गो? कोण फ्रॉड आहे? काय झालंय? अगं मिठू, बोल ना, काय झालंय? मिठू, माय गैर दुखी राहिलं डोकं माय. गावा संगी दिवसभर बकरी सारखी चरत राहते तरी बी तुझ्या हातामध्ये जोर कसा नाही व. दाबणं जोरात दाबणं मा डोकं फुटी जाईन इतकं दुखी राहिलं व माय. हो हो सासूबाई दाबते. पण आज इतकं का दुखी राहिलंय डोकं? जास्त वापरलं गेलंय का? सासूले टोमने मारते तू? सासूले दाब गुपचूप डोकं मा. नाही आई, मी ते काळजीने विचारत होती. इथली काळजी आहे. माय डोळे गेले व माय, माझे डोळे गेले. काजळ घातल्यासारखी बाम घालते का माझ्या डोळ्यात? माझे डोळे फुटी गेले की म्हणजे तुम्ही दोघे बी सुना काही बी करायला मोकळ्या. असंच आहे ना? अहो, आई असं काय बोलून राहिले? बघू, मला चुकून झालाय. बघू. चुकून झालं? चुकून झालं? तुला दाखवते. कलम 127. सुनेचा मानसिक छळ करणे, 3 वर्षांची सक्त मजुरी. कलम 127. कलम 135. कारणाशिवाय तिच्यावर ओरडणे,
3 महिने कोठडी आणि ₹2 लाख दंड. मायवर संगी चुकून होतं माय असं कधीतरी. माया बी हातून होतं. काही हरकत नाही. तू जातोय तो काम करा. सुनेचा सतत अपमान करणं, तिला घरात नोकरासारखं राबवणं, कलम 135 पोटकलम 210 सुनेच्या घरच्यांना बोलणं, त्यांचा अपमान करणं म्हणजे कलम 152 पोटकलम 14 कमीत कमी 6 महिने कोठडी. मायवा अव या माया सुनाने मी एकदम लेकीन सारखं वागवते त्यांले. विचार तू विचार. हो ना ग काकी, अहो किती कलम लावायची. एकातून सुटलात तरी दुसऱ्यात अडकालच की हो. मग का पुस्तक फाडलं वल्लरीचं? कायद्याचं पुस्तक फाडणं हा किती मोठा गुन्हा आहे माहितीये का? किती मोठा? जन्मठेप म्हणजे आयुष्यभर कोठडीत, मरेपर्यंत. अय्या, म्हणजे तुम्ही सासूबाईला घेऊन जाणार? कपगा तो घेऊन जाऊ शकते, जाऊ शकते. आयुष्यभर कोठडीत राहायचं सोपं नसतं. हाडमोडे स्तोवर खडी फोडायला लावतात, संडास साफ करायला लावतात, अख्ख्या जेलची भांडी घासायला लावतात. माय व सकाळी नाश्त्याला काय असतं माहिती का जेलमध्ये? काय? चापकाचे फटके. सकाळच्या चहानंतर 50, संध्याकाळच्या चहानंतर 50. चुकले व माय, मी चुकले. या मला दोन्ही सुनांसारखे आणि एकदम पोरींसारखे आहे. आता रागाच्या भरात बोलते मी कधी मधी, पण आता ते बी नाही बोलणार. आई शपथ मी नाही बोलणार, काहीच नाही बोलणार व माय. अहो काकी, एवढीच जर भीती वाटते जेलमध्ये जायची तर मग वागा की नीट. कशाला उगाच आरडाओरडा करत फिरताय? आता मी काय सांगते ते नीट ऐका आणि मी जसं सांगते तसंच वागा. आलं का ध्यानात? हा एकदम तसंच वागीन मी, तसंच वागीन.